सॅटर्डे आणि आम्ही निघतोय मेहर रिट्रीटला 1 डे पिकनिकसाठी. आई यांना पण आले होते, म्हणजे माझे सासू सासरे आणि नणंद, त्यांचे हजबंड आणि त्यांची मुलं पण आहेत सोबत. तर आम्ही सगळे सोबत 1 डे पिकनिकसाठी जातोय, हुरडा पार्टीसाठी. तर आता वाजलेत 8. तर इथून 40 किलोमीटर आहे. 1 तासाभरात आम्ही पोहोचू मेहर रिट्रीटला. तर आम्ही काय काय आज दिवसभरात मजा करणार आहे, फन करणार आहे, ती तुमच्यासोबत आम्ही नक्कीच शेअर करू. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. ए हिरोईन उर्वी, दोन्ही खांद्याला लाव ना बॅग. स्टाईल का मारते? छान दिसते पिलू. नाही, सोबतच ठेव, लाडू आहे ना त्याच्यात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वंदे मामा की जय. तर अराउंड 8:15 वाजता आम्ही घरातून निघालो आणि आमच्यासोबतच माझ्या नंदेची गाडीसुद्धा सोबतच होती. मागे पुढे आमची गाडी सोबतच जात होती. मेहर रिट्रीट हे काइंड ऑफ रिसॉर्ट आहे जिथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. आम्ही 1 दिवस आधीच थोडंसं एक्सप्लोर केलं होतं मेहर रिट्रीटचे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत यूट्यूबवर. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो जाण्यासाठी आणि जाताना एवढी छान ग्रीनरी होती तिकडे. अराउंड 9:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि ऑनलाईन तिकीट्स बुक केलेले असल्यामुळे आम्हाला तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही पडली. आम्हाला डायरेक्ट त्यांनी हातात बांधण्यासाठी रिस्ट बँड दिले आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक नसेल केलं तर तुम्ही तिथे ऑफलाईनही जाऊन डायरेक्ट तिकीटसुद्धा घेऊ शकता. पण आम्ही ऑनलाईन तिकीट ऑलरेडी बुक केलेलं असल्यामुळे थोडाफार आम्हाला डिस्काउंट मिळाला होता, जो की 750 रुपीज पर हेड आम्हाला तिकीट असं मिळालं. आणि मुलांमध्ये 5 इयर्स टू 14 इयर्सपर्यंत हाफ तिकीट लागतं. सो उर्वीचे 500 रुपीज लागले आम्हाला. आणि ऑफलाईन तिकीट जर तुम्ही काढलं तर अराउंड 800 रुपीज ते चार्ज करता. सो ऑनलाईन तिकीट बुक केल्याचा हा फायदा असतो. आतमध्ये एंट्री केल्या त्यांनी असा हा मॅप लावलेला आहे ज्याच्यामध्ये कुठे कुठे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कोणते पॉईंट्स आहेत ते सगळे त्यांनी या मॅपवर अगदी डिटेल्डमध्ये दिलेलं आहे. खरंच नावाप्रमाणे एकदम नेचर नेस्ट आहे, एकदम मेंटेन केलेलं आहे. खूप सारी ग्रीनरी आहे, एकदम गावाकडे आल्याचा फील होतो. खूप सारी गर्दी होती आज, कारण सॅटर्डे होता, वीकेंड होता आणि खूप जण इथे ग्रुपमध्ये येतात, कारण ग्रुपमध्ये येण्यातच खूप मजा आहे. फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी लहान मुलांपासून एकदम एजेड लोकसुद्धा इथे येऊ शकता, कारण की हा 1 डे पिकनिक स्पॉट जो आहे तो म्हणजे अशा छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत जे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच एन्जॉय करतील. सो आम्ही खूप एक्सायटेड होतो आजचा हा दिवस फुल इकडे नेचरमध्ये घालवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आम्ही ब्रेकफास्ट करायचं ठरवलं, पण ब्रेकफास्टला जाण्याआधीच एक सुंदर असा व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला, जो की आम्ही पण आणि उर्वीने पण फर्स्ट टाइम बघितलं. कोणते कलर्स आहेत सांग? रेड, ऑरेंज, रेड, ऑरेंज, येलो, रेनबो दिसायला करत. मस्त असा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही इकडे ब्रेकफास्ट करायला आलो, कारण टाईम वेस्ट नव्हता करायचा. कारण ब्रेकफास्ट नंतर काही ॲक्टिव्हिटीज करून नंतर हुरडा पार्टीही करायची होती. हुरडा वगैरे सगळं खायचं होतं आणि त्याच्यानंतर लंचही करायचं होतं. सो त्यासाठी आम्ही ठरवलं की ब्रेकफास्ट लवकर करूया, सो दॅट थोडीशी भूक लागेल आणि हुरडा पण खाल्ला जाईल आणि जेवण पण खाल्लं जाईल. तर या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करून सगळ्यात पहिले आम्ही ब्रेकफास्ट काउंटरवर गेलो, ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये होतं मिसळ पाव, पोहे, शिरा आणि 1 नंबर खूप सुंदर होतं सगळं. मिसळची पण टेस्ट खूप छान होती. त्याच्याबरोबर एक ब्रेड होता. अनलिमिटेड तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. पोहे पण खूप छान होते. शिरा पण खूप साजूक तुपातला होता, खूप छान होता. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला ब्रेकफास्ट. आणि तुम्ही अनलिमिटेड किती पण घेऊ शकता. फूड हे सगळं इन्क्लुडेड आहे या तिकीटमध्ये.
खरंच मिसळची टेस्ट खूप छान होती. जी ग्रेव्ही होती ती खूपच मस्त होती आणि रोजच ब्रेकफास्टचा मेनू हा सेमच असतो आय गेस, पण एकदम फ्रेश, एकदम हायजिनिक आणि एकदम प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं होतं यांनी. 3 ते 4 स्टॉल्स लावलेले होते, म्हणजे एकाच जागी रश नको व्हायला म्हणून. तर मॅनेजमेंट पण खूप छान होतं. माईकवर एक अंकल बोलतच असतात, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देतच असतात की कोणते कोणते टायमिंग्स, कोणी कोणी कुठे काय काय कसं फॉलो करायचं, ते सगळे इन्स्ट्रक्शन्स द्यायला एक गाईड तिथे आहेच. खूप छान असा ब्रेकफास्ट एन्जॉय करून चहा घेऊन आम्ही निघालो सगळ्यात पहिले ऑब्झर्वेशन टॉवरला, ज्याला की टेहाळणी मनोरा म्हणतात. म्हणजे 2 फ्लोअरचं हे आहे, तिथे वरती जाऊन आपल्याला पूर्ण मेहर रिट्रीटचा जो काही 27 एकर्समध्ये जो काही व्ह्यू आहे तो आपल्याला वरतून बघता येतो. आणि एक टिप की ऑब्झर्वेशन टॉवरला तुम्ही नक्की जा, म्हणजे 2 ते 3 फ्लोअर तुम्ही चढल्यानंतर थोडाफार ब्रेकफास्ट असा डायजेस्ट पण होतं आणि वरतून खूप असा सुंदर व्ह्यू सुद्धा एन्जॉय करता येतो. तर वरतून मस्त असा व्ह्यू एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही निघालो बुलक कार्ट राईड्स घेण्यासाठी. इकडे या खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, बैलगाडी वगैरे. हे सगळं आपल्याला म्हणायला गेलं तर खूप कॉमन आहे, पण लहान मुलांसाठी जे की आता सिटीमध्ये राहतात, गावाकडचा ज्यांना टच नाही आहे, त्यांना खूप छान आहेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज. आम्हाला खूप मजा आली हे बुलक कार्ट राईडमध्ये. काय फील होत आहे? की आपण गाडीमधून कसं जातोय आणि कसं ते खराब खिडकीसारखा डोळ्याला आपण तसं चाललो होतो. काय की टक्की मला मजा येते आणि मी पहिल्यांदा कसली 6 years झालं. ओ बर्ड्स, डक आहे डक. ओ सो क्यूटी पाय. पहिल्यांदा कशात बसली आहे तू? बुलेट कार. मग तुला आवडलं? खूप आवडलं. मज्जा आली? खराडी रोड सारखं. मग जायचं गावाकडे राहायला? हा जायचं. मग आपली गाडी ही नसणार, म्हणजे आपली आता जी आहे बुलक कार्टच आपली गाडी असणार. हा बरं आहे मला आवडतं. पण ती पळणार नाही एवढी, अशी अशीच चालेल. तुम्ही बघितलंच, एकदम फन राईड होती ही. खूपच मजा आली. आणि ही जी काही नारळाच्या झाडांची रचना त्यांनी केलेली आहे ते बघून एकदम गोव्याची आठवण झाली. गोव्याचा जो पॅरा रोड आहे तो पण सेम असाच आहे, एकदम नेचरमध्ये. खूप छान स्वच्छता वगैरे ह्यांनी खूप छान मेंटेन केलं. मस्त बैलगाडीची सफारी करून नंतर आम्ही गेलो ट्रॅक्टर राईडसाठी. ट्रॅक्टर राईड म्हणायला गेलं तर काय अशी शुल्लकची गोष्ट आहे, पण त्याच्यातही खूप मजा आली. ते जे व्ह्यू घेऊन फिरवतात ना तो पण खूप सुंदर आहे. इकडे मातोबा लेक आहे, तिथे ते नेऊन फिरवतात आणि एक राईड करून आणतात. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, तर तुम्ही कितीही राईड तुम्ही घेऊ शकता. एनिवेज तुमच्याकडे खूप वेळ उरलेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जर व्ह्यू हा परत एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही परत नक्कीच ही राईड घेऊ शकता. त्यानंतर आम्ही केलं पॉट पेंटिंग. उर्वी खूप मागे लागली होती. ट्रॅक्टर राईडमध्ये बसण्याआधीच ती म्हणत होती मला इकडे पॉट पेंटिंग करायचं आहे, कारण की तिने बघितलं होतं जातानाच ते. तर आम्ही म्हटलं ठीक आहे चला आपण एक ट्रॅक्टर राईड करून येऊ आणि मग आपण ही ॲक्टिव्हिटी करू. ही ॲक्च्युली पेड ॲक्टिव्हिटी आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि साईजचे दिवे ठेवलेले आहेत, त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करायचं की तुम्हाला कोणत्या दिव्याला कलर करायचं आहे. आणि हार्डली 150च्या आतमध्येच तुम्ही जसं सिलेक्ट करणार तसं ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आम्ही गेलो हुरडा पार्टी करायला, ज्यासाठी स्पेशली आम्ही इकडे आलो होतो. सो तो टाईम आलेला होता, आम्ही खूप एक्सायटेड होतो हुरडा खाण्यासाठी. त्याआधी तर त्यांनी एकदम मस्त असा गावरान मेवा सर्व केला, ज्याच्यामध्ये होते लाल शेव, रेवड्या, बॉइल्ड मक्का, त्याच्यानंतर बोरं आणि टहाळ.
जे की ग्रीन हरभरे असतात ना, या दिवसात निघतात, संक्रांतीच्या दिवसात. त्यामध्ये टहाळं आणि बोरं हे सगळं उर्वी फर्स्ट टाईम एक्सप्लोअर करत होती, तर तिला आमच्यासोबत हे सगळं खायला खूप मजा येत होती. बाकी बॉईल्ड मक्का वगैरे तर ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये ती खातेच जेव्हा रेनी सीझन सुरू होतं तेव्हा. त्याच्यानंतर तिचं फेवरेट दही असं तिने खाल्लं, तिला खूप आवडतं दही. त्यानंतर मस्त असा गरम गरम हुरडा जो की गौऱ्यांवर ते भाजतात, तो आम्हाला त्यांनी सर्व केला, ऑफकोर्स विथ शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी. तर एंट्रीच्या वेळेस जे आपल्याला रिस्ट बँड मिळतात, त्या बँडच्या कलरनुसार हुरडा पार्टीचा टाईम ते डिसाईड करतात. तर तो ऑलरेडी तिथे एंट्रीच्या वेळेसच लावलेला आहे. तर आमचा हुरडा पार्टीचा टाईम होता 11:30 ते 12:30 आणि आम्ही त्याच टाईममध्ये बरोबर पोहोचलो, सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून सुद्धा. तर मस्त गप्पा टप्पा मारून हुरडा पार्टी करून खूप छान छान काही गोष्टी खाऊन खूप मजा आली आम्हाला. इकडे एक फॅमिली टाईम स्पेंड झाला इकडे. आणि इकडे उर्वीला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत होत्या, गौऱ्या बघायला मिळत होत्या, कसं ते भाजतात, हे सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला तिला मिळत होत्या. तर तिला पण खूप मजा येत होती. त्यानंतर इकडे एक छोटासा प्ले एरिया होता, तर झोका रिकामाच होता, तर आम्ही पण उर्वीसोबत इथे झोका खेळलो. खूपच मेमोरेबल दिवस होता हा. आम्ही खूपच मजा केली. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काही व्हिडिओ दिसतही नसतील तरी आम्ही खूप फन झालं, गप्पा गोष्टी झाल्या, जोक्स झाले, हसी मजा, खूपच मजा आली. त्यानंतर इकडे होतं वॉटर अम्युजमेंट पार्क. तर ते आम्हाला ॲक्च्युली आम्ही अवेअर नव्हतो ह्या गोष्टीसाठी. आम्हाला फक्त माहिती होतं की एक स्विमिंग पूल आहे, त्याच्यासाठी मी उर्वीला एक एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ ठेवलंच होतं सोबत. पण इकडे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे हे नव्हतं मला माहिती. स्लाईड्स वगैरे पण होत्या, पण आम्हाला खूप फुल झालं होतं हुरडा वगैरे खाऊन, त्याच्यामुळे आम्ही काही पाण्यात गेलो नाही. पण उर्वी पाण्यात जाण्यासाठी काही तिला म्हणजे तिची एवढी एक्साइटमेंट होती की ती काही थांबत नव्हती, त्याच्यामुळे तिने ह्या राईड्स खूपच एन्जॉय केल्या. आणि तोपर्यंत आम्ही तिलाच बघत होतो. आणि इकडे मॅनेजमेंटसुद्धा खूप छान आहे. मुलांच्या सेफ्टीसाठी प्रत्येक स्लाईड खाली एक एक गाईड इकडे उभा असतो. मस्त असा मॅजिक शो एन्जॉय करून आम्ही सायकल राईड करायचं ठरवलं. ही पेड ॲक्टिव्हिटी होती ही सुद्धा, म्हणजे सायकल तुम्ही हाफ अवरसाठी रेंटने घेऊ शकता. तर आम्ही 3 सायकल घेतल्या होत्या आणि हाफ अवरसाठी आम्ही मस्त सायकलिंग केलं आणि पूर्ण कॅम्पसचा टूर घेतला. कारण की जेवणाचा टाईम होत होता आणि भूक तर काही लागलेली नव्हती, तर काहीतरी करून आपल्याला ते जे काही खाल्लेलं आहे ते डायजेस्ट करायला पाहिजे. तर सायकलिंग एक बेस्ट ऑप्शन आहे. मस्त सायकलिंग करून आम्ही इकडे उसाचा रस प्यायला घेतला. हा पण फ्री आहे, किती पण ग्लास तुम्ही पिऊ शकता. आणि हा जो उसाचा रस आहे हा त्यांच्याच शेतातला आहे. त्यांच्या शेतात जी पण उसाची शेती आहे त्या शुगर केनपासूनच हा ज्यूस बनवलेला आहे. सो एवढा गोड होता हा ज्यूस, तर तुम्ही किती पण ग्लास पिऊ शकता. पण उसाचा रस हा पचायला जड असतो, त्याच्यामुळे जास्त पण नका पिऊ, कारण पुढे जेवणही करायचं आहे. जेव्हा आम्ही सायकलिंग करत होतो तेव्हा आम्ही हा पूर्ण कॅम्पसचा टूर घेतला होता. तेव्हा आम्हाला हा एरिया दिसला जिथे एअर हॉकी आणि आर्चरी वगैरे असे इंडोर गेम्स आहेत जे की पेड आहेत. तर आम्ही ते पण जायचं ठरवलं. पण इकडे जास्त गर्दी नव्हती. आय गेस थोडंसं बाजूला असल्यामुळे कोणाचं तिकडे लक्ष जात नाही, त्याच्यामुळे इकडे गर्दी खूपच कमी होती. तर आम्ही एकदम निवांत इथे एअर हॉकी वगैरे खेळत बसलो. सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्यावर आम्ही गेलो जेवायला. जेवणाचा मेनू पण खूप छान होता, एकदम गावरान. जेवणामध्ये होतं वरण भात, वांग्याची भाजी, पिठलं चपाती, भाकर, लोणचं, सॅलेड, पापड आणि गोड लापशीचा शिरा आणि त्याच्यासोबत ताक. पोटपूजा करून झाल्यानंतर आम्ही गेलो पॅडल बोटिंग करायला. हीच एक ॲक्टिव्हिटी राहिली होती आमची करायची. तर हे एक आर्टिफिशियल लेक आहे ज्याच्यामध्ये ते बोटिंग करवतात, राऊंड मारून आणतात ते. पण इकडे व्ह्यू खूप सुंदर आहे, एकदम नेचरमध्ये आल्यासारखं वाटतं. फाउंटेन्स आहेत छोटे छोटे.
मस्त असं बोटिंग करून उर्वीला पॉटरी करायची होती. पॉट मेकिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे ही, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. जो पण काही शेप आपल्याला बनवायचा आहे, फ्लॉवर पॉट बनवायचा आहे, अगरबत्ती स्टँड किंवा वाटी, दिवा, ग्लास, हे आपण तिकडे बनवू शकतो. फ्री ऑफ कॉस्ट आहे हे आणि आपण घरी घेऊन जाऊ शकतो जे पण आपण काही बनवलेलं आहे ते. तर उर्वीने एक मस्त असा इकडे फ्लॉवर पॉट बनवला ज्याला ती आता घरी जाऊन पेंट करणार होती. जोर से मत करो, चिमटा पेमेंट नहीं काई नहीं आपको जोर से रखने देना. अच्छा ग्रुप मध्ये पाणी लगा लो. सगळ्यात शेवटी इकडे प्लांट्सची एक नर्सरी होती. त्यांनीच ग्रो केलेले प्लांट्स जे की तुम्ही विकतही घेऊ शकता. तर हे आम्ही फक्त एक राऊंड मारून आलो. सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली होती, एनर्जी डाऊन झाली होती. इव्हिनिंग स्नॅक्स आणि चहा पण असतो तिथे, पण आम्ही ते काही घ्यायचं ठरवलं नाही. आम्ही फक्त नर्सरीमध्ये राऊंड मारला, हे काही 2-3 बर्ड्स बघितले आणि लगेच तिथून निघालो. तर अशा प्रकारे बघता बघता 5 वाजले आणि आमची इकडून निघायची वेळ झाली होती. तर खूप मजा आली. कसा दिवस गेला कळलंच नाही. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इकडे करण्यासारख्या होत्या. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही इकडे येऊ शकतं. फॅमिली ट्रिप तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता. तुम्ही इकडे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन असे आउटडोअर गेमसुद्धा स्वतः घरून घेऊन येऊन खेळू शकता. तर असं निसर्गामध्ये आज छान दिवस गेला. खूप सारी ग्रीनरी, खूप काय काय गोष्टी बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. मेहेर रिट्रीटसारखे अजून पुण्याच्या आजूबाजूला भरपूर असे रिसॉर्ट आहेत ज्याच्यात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जाऊन एक पिकनिक, वन डे पिकनिक करता येते. आणि थोडं थंडीच्या दिवसात असं बाहेर पडायला फिरायलाही खूप छान वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्कीच कुठेतरी जाऊन या. तर चला मी व्हिडिओ इकडेच एंड करते. तुम्हाला कसा व्लॉग वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.